आपल्याला लक्षात आलं असेल की या हॉस्पिटल या संस्थेमार्फत वन्यप्राणी बचाव आणि पुनर्वसनासाठी एक मोठं कार्य करत आहे। आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहजीवन या विषयी बोलत असताना वन्य प्राण्यांना हे बचाव कार्य करत असताना असंख्य गोष्टी समोर येत असतात की काही नैतिकता असते, ती म्हणजे वन्यजीव बचाव करता हा कोणी प्राण्याचा मालक नाहीये, त्यामुळे त्याला सुरक्षितपणे ते प्राणी हाताळणे माहिती असावं लागतं किंवा त्या सगळ्या प्राण्यांची माहिती असावी लागते। आपल्याला सर्वांना माहिती आहे की वन विभाग या संपूर्ण प्राण्यांसाठी कार्यरत आहे किंवा ते त्यांचे मालक देखील आहेत, पण आपण सर्व जण म्हणजे तुम्ही आम्ही आपण सर्व जे आहोत, आपण त्यांना बचावासाठी किंवा त्यांच्या पुनर्वसनासाठी निश्चित प्रयत्न करू शकतो। हे प्रयत्न करत असताना योग्य साहित्य सामग्री आपल्या सोबत असणे फार गरजेचे आहे। आपल्या आजच्या प्रदर्शनामध्ये आम्ही आमची साहित्य सामग्री थोड्या स्वरूपात इथे आणून मांडलेली देखील आहे। त्यातनं आपल्याला प्राथमिक अंदाज येईल की अशा पद्धतीचं साहित्य सामग्री आपल्या सोबत असणं फार गरजेचं आहे। वन्यजीव बचाव करताना अनेक गोष्टी असतात, उदाहरणार्थ अनाथ वन्यजीव असतात, काही मानवी संघर्ष काही ठिकाणी निर्माण झालेला असतो, काही ठिकाणी काही वैद्यकीय कारणं असू शकतात आणि काही ठिकाणी बेकायदेशीर बंदिवास असू शकतो। तर या सर्व गोष्टींमधून वन्यजीव वेगवेगळ्या पद्धतीनं रेस्क्यू या संस्थेपुढे येत असतात। नेक्स्ट, हे आमचे काही इक्विपमेंटचे फोटो आहेत, अशा वेल इक्विप्ड या संस्था आहेत, हे दाखवण्यासाठी हा फोटो होता। नेक्स्ट, आपल्या सर्वांच्या जवळचा आणि शेतकऱ्यांचा मित्र मी आपल्या आजच्या कार्यक्रमातल्या पहिल्या मुद्द्यावर येत आहे, तो म्हणजे सरपटणारा प्राणी। मी आज आपल्याला काही वन्य प्राण्यांची माहिती देणार आहे। आपण सर्वांनी नोटबुक आणलेली आहे, अवश्य आपण नोट करायचे आहे। मी कार्यक्रमाच्या शेवटी तुमच्या मनातल्या काही शंका असेल ते देखील तुम्ही मला विचारू शकता, मी देखील 2-4 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, त्यामुळे आपण अवश्य त्या नोटबुक मध्ये नोट करावं। सरपटणारे प्राणी म्हटल्यावर या पृथ्वीवर सर्वात जुना प्राणी जर म्हटले तर हे सरपटणारे प्राणी। एखाद्या ठिकाणी म्हणजे माझा जन्म 92चा आहे, पण माझे वडील बरेच आधीपासून काम करत होते। ज्यावेळेस मोठा भूकंप महाराष्ट्रामध्ये झाला होता, त्यावेळेस एक उदाहरण मी देतो। भूकंप झाल्यानंतर अचानक दौंड परिसरातून साप निघाल्याचे जास्तीत जास्त फोन यायला सुरुवात झाली। हे ज्यावेळेस साप आम्ही वेगवेगळे एका दिवशी 1-2-3 साप आम्हाला येतात, फोन येतात, साप निघलाय किंवा आमच्या घरात साप आलाय, पण एका दिवशी असंख्य सापाचे फोन यायला लागले सकाळी 6 वाजल्यापासून आणि 7:30 ते 8 वाजता आय थिंक सगळ्यांना माहिती असेल भूकंप झाला, लातूरचा भूकंप होता। तर हा भूकंप व्हायच्या आधी देखील महाराष्ट्रात असंख्य सर्पमित्रांचे असेच अनुभव एका सर्पमित्र संमेलनामध्ये बाहेर आले। त्यावेळेस सर्वांच्या लक्षात आलं की आपल्या आधी भूकंपाची चाहूल या प्राण्यांना लागली होती, हेच म्हणजे सरपटणारे प्राणी। आपल्याकडं सापांच्या 268 प्रजाती, सापांच्या 268 प्रजाती आहेत। 268 प्रजातींची मी नावं तुम्हाला आता सांगणार आहे, एकामागे एक सांगणार आहे। किती जणांच्या लक्षात राहतील? फक्त हात वर करायचं। राहतील का? नाही राहणार। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात भारतात 268 प्राण्या सरपटणाऱ्या प्रजाती सापांच्या जाती जरी असल्या तरी आपल्याला ज्या सापांपासून त्रास आहे म्हणजे जे साप विषारी आहेत अशी फार कमी आहेत। मग असे साप किती आहेत? तर आपल्या महाराष्ट्रात 30 आहेत। आता तरी लक्षात राहतील? जाऊ दे, मी तुम्हाला काय सांगणार आहे, फक्त 4 सापांची नावं लक्षात ठेवा। हे जे 4 साप आहेत यांना बिग 4 असं म्हटलं जातं। म्हणजेच काय, आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतात या प्रमुख 4 विषारी सापांच्या जाती आहेत, ज्या सर्वत्र आढळतात आणि सर्वाधिक सर्पदंश या 4 सापांमुळे होतात। म्हणून या सापांना बिग 4 असं समजलं जातं। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या 1 वर्षाच्या अध्ययनात असं समोर आलंय की महाराष्ट्रात भारतात जे काही सर्पदंश होतात हे सर्वाधिक या 4 सापांपासून होतात। त्याच्यात घोणस सापांपासून सर्वात जास्त सर्पदंश होऊन मृत्यू होतात। म्हणून या 4 सापांविषयी सर्व समाजामध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये माहिती असावी, म्हणून हा आजचा बिग 4 हा आपला पहिला विषय असणार आहे। नेक्स्ट,
आपल्या मानवी वस्तीमध्ये साप दिसल्यावर आपली प्रतिक्रिया काय असते? मारा. नेक्स्ट. 3 प्रतिक्रिया तुमच्या समोर आम्ही दाखवल्या. सगळ्यात पहिला असतो ओरडतो आपण, साप. दुसरी प्रतिक्रिया असती कोणतरी डेअरिंगवाला पुढे येतो, मारण्याचा प्रयत्न करतो. किंवा तिसरी प्रतिक्रिया सगळ्यात जास्त अवलंबली जाते ती म्हणजे पळून जावं. कारण जशी आपल्याला सापांविषयी भीती आहे तशी सापांना देखील आपल्याविषयी भीतीच असते. ते काय आपल्याविषयी खूप आदर ठेवून चालत नाही. त्यांनाही आपल्याविषयी भीती असते. 2 पावलं तेही लांब राहायचा प्रयत्न करतात. किंबहुना तो बिबट्या का असू दे. आज कर्जत तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर आहेच. म्हणून काय आपण शेतात गेल्यावर तो आपल्या हल्ला करणार असं काही नाहीये. त्याला देखील आपलीच भीती आहे, म्हणजे त्याला माणसांचीच भीती आहे. म्हणून आपल्या या 3 प्रतिक्रिया सापाच्या बाबतीत देखील येतात. नेक्स्ट. मग साप आपल्या घरामध्ये कुठल्या परिस्थितीत येतात बरं? तर काही अडचणीच्या जागा असतील जिथं काही आपण अडचणीचं साहित्य ठेवतो, किंवा पाण्याची टाकी असेल, एखादं बीळ असेल किंवा पाईप असेल जो घरात एंटर करत असेल, अशा परिस्थितीमध्ये साप आपल्या नेहमी सर्पमित्रांना सापडत असतात. असे काही साप आहेत जे 3ऱ्या मजल्यावरच्या बिल्डिंगवर देखील चढू शकतात. कवड्या जातीचा साप इथे खाली फोटोमध्ये आहे. आपल्याला प्रदर्शनामध्ये सगळ्या सापांचे खूप छान छायाचित्र आम्ही स्वतः सर्पमित्रांनी काढलेले आपण लावलेले, तिथे तुम्हाला प्रत्येक साप व्यवस्थित बघता येईल. त्याचप्रमाणे साप आपल्या मनुष्य वस्तीजवळ आढळतात. जी 4 साप आहेत त्यांची आपण सर्वात प्रथम ओळख करून घेऊया. म्हणून पुढचा व्हिडिओ हा बिग 4चा आहे. आपण सर्वांनी या 4 सापांची माहिती, सर्व विद्यार्थ्यांना विनंती, सगळ्यांनी व्यवस्थित माहिती ऐकायची. हे 4 सापांची नावं व्यवस्थित ऐका, लिहून घ्या आणि तुम्ही त्याची माहिती देखील आपण लिहू शकता. हा व्हिडिओ बघून घेऊया. दरवर्षी 50,000हून अधिक भारतीय सापांच्या दंशामुळे मृत्युमुखी पडतात. यातील सुमारे 90% मृत्यू हे सापांच्या 4 प्रमुख प्रजाती म्हणजेच बिग 4 मुळे घडतात. घोणस, नाग, मण्यार आणि फुरसर. यातील बरेचसे मृत्यू सहजपणे टाळले जाऊ शकणारे अपघात असतात. सापांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, नैतिक साप बचाव कार्यास सहकार्य करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रमुख 4 विषारी सापांबद्दल जाणून घेणे हे आपल्या व सापांच्या संरक्षणासाठी अत्यंत फायद्याचे आहे. सर्वात घातक, सर्वाधिक सर्पदंशाने होणारे मानवी मृत्यू या यादीत हा साप प्रथम क्रमांकावर आहे. हा अत्यंत विषारी आणि सामान्यतः मानवी वस्तीच्या आसपास आढळतो. भक्षणासाठी दबा धरून हल्ला करण्याच्या व शिकार करताना अगदी शांत बसण्याच्या ह्याच्या सवयीमुळे हा साप पटकन दिसून येत नाही. त्याची रंगसंगतीही त्याला लपून बसण्यास पूरक ठरते. ह्यामुळे बऱ्याचदा त्याच्यावर चालताना पाय पडतो आणि हा साप त्वरित स्वरक्षणासाठी दंश करतो. सुमारे 4 ते 4.5 फूट लांब, अवजड शरीरयष्टी व त्याचा रंग यामुळे त्याची गल्लत अनेकदा बिनविषारी असलेल्या अजगर किंवा डुरक्या घोणस या सापांशी केली जाते. त्रिकोणी डोके व अंगावर असलेल्या गडद तपकिरी किंवा चॉकलेटी रंगांच्या ठिपक्यांच्या 3 मालिका ही या सापाची चोख ओळख. धोका उत्पन्न झाल्यास हा साप जिलबीच्या आकारात गोलाकार करून आपले शरीर